अकोला शहर में कचरा घंटा गाड़ी सेवा के लिए प्रस्तावित शुल्क के खिलाफ नागरिकों में भारी नाराजगी देखने को मिल रही है। प्रत्येक घर में सालाना 600 रुपये शुल्क वसूली के प्रस्ताव पर पुनर्विचार करने की मांग विपक्ष ने की है। अकोला महानगर पालिका की सामान्य सभा में शहर के प्रत्येक घर से कचरा संग्रहण के लिए सालाना 600 रुपये शुल्क लेने का प्रस्ताव रखा गया है, लेकिन विपक्ष का कहना है कि ये फैसला नागरिकों पर अतिरिक्त आर्थिक बोझ डालने वाला है। महाराष्ट्र की कई महानगर पालिकाओं में घर घर कचरा संग्रहण के लिए अलग से कोई शुल्क नहीं लिया जाता, बल्कि ये खर्च संपत्ति कर या अन्य स्थानीय करों से पूरा किया जाता है। ऐसे में अकोला में इस तरह का शुल्क लागू करना अन्यायपूर्ण बताया जा रहा है। इसके साथ ही शहर की कचरा प्रबंधन व्यवस्था भी पूरी तरह से संतोषजनक नहीं होने की शिकायत सामने आई है। कई क्षेत्रों में समय पर कचरा नहीं उठाया जाता, घंटा गाड़ी नियमित रूप से नहीं आती और सफाई व्यवस्था भी प्रभावी नहीं है। इस कारण विपक्ष ने मांग की है कि कचरा घंटा गाड़ी सेवा नागरिकों को मुफ्त दी जाए। नगर सेवकों ने इस प्रस्ताव का सामान्य सभा में विरोध करने का आह्वान किया है और अंतिम निर्णय लेने से पहले नागरिकों के विचार, आपत्तियां और सुझावों को ध्यान में रखने की मांग की है। आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकांना निवेदन दिलेले आहे। पहिले महापौरांना दिले, नंतर साईसेमी सभापतींना दिले, आता पूर्ण टप्प्याटप्प्याने संध्याकाळपर्यंत नगरसेवकांना पत्र जाणार आहे की नगरसेवकांना एक आम्ही आव्हान करतो आहे की अकोल्यातील घंटा गाड्या मोफत कराव्यात। याकरता की कोणत्याच महाराष्ट्रातल्या महापालिकेत असं घंटागाडीचे पैसे लागू येत नाही। आम्ही एक आव्हान करतो आहे, त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद न दिल्यास आम्ही पुढची रणनीती ठरवू। आम्ही महापौर मॅडमला सोल्युशन पण सांगितलं आहे किंवा घंटागाडी मोफत करताना त्यांना पैसे कुठून द्यायचे त्यावर सविस्तर त्यांना सोल्युशन सांगितले आहे। त्या सोल्युशन असे आहे, जसे रेडिओवरती जाहिराती चालतात तशा घंटागाडीवरती जे स्पीकर आहे त्याच्यावरती जाहिराती चालवा। त्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला लाखो रुपये येतील। त्या लाखो रुपयातून मेंटेनन्स कर्मचाऱ्यांचा पगार होईल व अकोलेकरांना घंटागाडी मोफत होईल। निलंबन नसतं तरीही हीच परिस्थिती, सत्तेपुढे शहाणपण चालत नसते। त्यांनी सत्ता ही बहुमताची आहे। आम्ही अनेक विषयावर बोललेलो आहे, स्वच्छ घाण पाण्याबाबत बोललो आहे, नंतर मग स्वच्छतेच्या विषयात बोललो आहे, घंटागाडीबाबत याबाबत पूर्वी बोललो आहे, तरी काही झालेलं नाही आहे। त्यामुळे सभागृहात असतो तरी फरक नाही पडून आम्ही रस्त्यावरतीच लढाई लढणार आहे यापुढे व गांधी मार्गाने लढतो आहे। गांधीगिरीच्या मार्गातून पहिली त्या दिवशी पण सभेत आम्ही गांधीगिरीच्या मार्गातूनच ठिय्या आंदोलन केलं होतं। आजही पहिले आम्ही विनंती करतो आहे प्रत्येक नगरसेवकाला। नाही, विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची मागणी त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे की अकोला शहरामध्ये उद्या जो अजिंठ्यावर विषय आहे, कचरा घंटा गाडीचं 600 रुपये शुल्काबाबत निर्णय करायचा आहे। त्या निर्णयामध्ये त्यांचं मत आहे की बा 600 रुपये जे आहे ते घेऊ नये, ते मोफत करावे आणि बाकी जे त्यांनी निवेदनामध्ये लिहिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे। त्याच्यामध्ये लोकांचा कचरा उचलला जात नाही, लोकांना त्रास होते आहे, लोकांना कचरा टाकण्यासाठी जागा नाही आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या लिहिल्या त्या बरोबर आहे। परंतु 600 रुपये घेऊ नये ही मागणी उद्या नगरसेवकाशी चर्चा करून सभागृहामध्ये जो ठरेल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करू। परंतु हे जे काही निर्णय आम्ही करतो आहे याच्या मागचा खरा उद्देश आहे की अकोला शहराला कचरा मुक्त करायचा आहे। अकोला शहराचा खत कारखाना हा जो जसा नियमित चालू आहे, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा खत कारखाना आहे, तसंच अकोला शहर ODFमध्ये बसलं पाहिजे, कचरा 100% संपूर्ण साफ झाला पाहिजे, ही आमची इच्छा आहे। म्हणून हा विषय आम्ही अजेंड्यावर घेतला।